नमस्कार मंडळी, मुक्काम पोस्ट ठाणे, गाव वाघबीळ. ह्याच वाघबीळ गावाच्याच जवळ माधव पलासा नावाचं आपल्याकडे एक कॉम्प्लेक्स आहे. त्याच कॉम्प्लेक्समध्ये आपण एक ज्यांचं स्वप्न 2 BHKचं आहे त्याच लोकांसाठी आपण हा एक फ्लॅट बाल्कनीसहित 2 BHKचा फ्लॅट, तसा बघितला तर हा फ्लॅट 1.5 आहे, पण त्याला आपण 2 BHKच डेव्हलपर लॉबी पण 2 BHK म्हणते, म्हणून मी पण 2 BHK म्हणतो. कारण सफिशियंट असणारा 1.5 BHK आहे, पण त्यात बाल्कनी जी तुम्हाला प्रॉपर अशी मोठी मिळते आणि याच्यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे जे आहे तुम्ही बघताय ते सगळं क्लब हाऊस आणि त्याचं पुरा ॲम्युनिटीजचाच सगळा प्रकार आहे. आणि इकडे जे पार्किंग आहे ह्या पद्धतीच्या आहेत, पझल पार्किंग किंवा मग पोडियम पार्किंग पण आहे, पण आपण ह्या ज्या फ्लॅटसोबत असणार आहे याची पझल पार्किंग असणार आहे. हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट साधारणतः जर आपण बघितला तर हा हॉलचा एरिया आहे आणि ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये एंट्री करतो तर तुम्हाला ह्या एका फ्लोअरवरती 4 फ्लॅट आहेत आणि हा फ्लॅट आहे. ह्याची फ्लॅटची एंट्रीनंतर जर तुम्ही बघितलं तर हा त्याचा मोठा असा असणारा हा हॉल आहे आणि हॉलच्या इमिडिएट तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ती बाल्कनी आहे. 500 आणि 90 कार्पेट असणार आहे ह्या फ्लॅटचा, म्हणजे त्या 590 मध्ये तुमची बाल्कनी पण आलेली आहे. बाल्कनी पण अशी मोठी बाल्कनी आहे. फ्लॅटमध्ये काम करण्याची 100% गरज आहे. पेंटिंग, डेंटिंग आणि इंटिरियर डेकोरेशन, फॉल सिलिंग ह्या सगळ्या जर काम करायचं म्हटलं तर ह्याच्यात करायला लागणार आहे. किंमत ही कमी करणार आहेत मालक. आणि ह्या फ्लॅटचं लेआउट मी आता तुम्हाला जस्ट दाखवतो. ह्याच्यात हे कॉमन वॉशरूम असणार आहे आणि ह्या साईडला जर बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी स्पेस असणार आहे. फ्लॅट बंद असल्या कारणानं तो तुम्हाला थोडासा साफसफाई पाहिजे तशी नाही आहे आजच्या परिस्थितीमध्ये. साफसफाई केल्यानंतर तो चांगला होईल. आणि हे त्यांचं आपलं किचन असणार आहे. किचनला जर तुम्ही बघितलं तर 2 साईडला प्लॅटफॉर्म लावलेले आहेत. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे आणि त्याच्याच नंतर इथे पण एक ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे. तो ड्राय बाल्कनीचा स्पेस जरी बघितला तरी तोही चांगला मोठा आहे, म्हणजे असा छोटा आहे असा काही प्रकार नक्कीच नाही आहे. अशा पद्धतीचा हा किचन आहे आणि तुम्हाला ऑलरेडी मी त्या साईडचं वॉशरूम दाखवले. त्याच्यानंतर मग ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या समोर जसं येतो तर तुमचा हा हाफ बेडरूम आहे. हाफ बेडरूमची साईज जरी बघितली तरी ती मोठी आहे, म्हणजे अशी छोटी आहे असं नक्कीच नाही आहे. याची पण साईज चांगली मोठी आहे, पण ॲज कम्पेअर टू बेडरूमपेक्षा थोडा छोटाच आहे, म्हणून 1.5 आपण त्याला म्हणतो. तर हा 1.5 फ्लॅट आणि किंमत पण त्याच पद्धतीनं आहे. आणि मग हा तुमचा एक असणारा मास्टर बेडरूम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक स्टँडिंग बाल्कनी आहे छोटीशी आणि हा तुमचा बेडरूम आहे. आणि बेडरूममध्ये ह्या साईडला जर बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी बनवलेली आहे आणि ह्या साईडला तुम्ही तुमचं वॉलड्रॉप वगैरे पण बनवू शकता. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि त्याच्यानंतर हे तुमचं ह्या बेडरूमचं असणारं वॉशरूम आहे, जे बऱ्यापैकी खूप मोठं आणि चांगलं आहे. पावसाळ्यामध्ये हा फ्लॅट आपण काढतोय, कुठेही फ्लॅटमध्ये लिकेज नाही आहे ह्याची शाश्वती मी देतो. ह्या फ्लॅटमध्ये कोणत्याही गैरकृत्य किंवा कोणत्याही दुर्घटना किंवा अशा काही गोष्टी नक्कीच घडलेल्या नाही आहे. तर मग मी त्याच सांगितल्याप्रमाणे हा जो फ्लॅट आहे हा आपला 90 लाखापर्यंत होणारा 1.5 BHK विथ बाल्कनीवाला फ्लॅट आहे. पार्किंग याच्यासोबत आपल्याला एक मिळेल, पझल पार्किंग असणार आहे. तर मंडळी थांबतो मी आता, कारण की अजून आपल्याला खूप फ्लॅट काढायचे आहेत. माझे फ्लॅट आपल्याला आता हा बजेट फ्लॅटनुसार होता. बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं की तुम्ही छोटे बजेटचे फ्लॅट येत नाहीत, तर हा आपल्याकडे छोटा बजेटचा फ्लॅट आहे, ज्याच्यात आपल्याला जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा ठरला तर मला नक्की सांगा आणि मग तो फ्लॅट मी तुम्हाला दाखवेन बी. आणि दाखवल्यानंतर मग तुम्हाला जर वाटलं की बाबा आपल्याला चर्चा करायची तर आपण चर्चा करू, मग त्यावेळेलाच त्याच्यात किमतीमध्ये आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. मंडळी थांबतो. रामकृष्ण हरी.